अंजली दमानिया यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे आणि या पोस्टनुसार आपण उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचं दमानिया म्हणतात। आणखीन एका भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करणार असल्याचं दमानिया यांनी जाहीर केलंय। पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा त्या व्यक्त करतायत, पण कुणाचा मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल या संदर्भात त्यांनी स्पष्ट नाव घेतलेलं नाहीये। दमानिया यांचं समझने वाले को इशारा काफी होता है असंच दमानिया यांना सूचित करायचंय का असा सवाल आता उपस्थित होतोय। पाहूया दमानिया काय ट्विट करतायत नेमकं। मंगळवारी सकाळी 11 वाजता घरून पत्रकार परिषद आपण घेणार आहे असं दमानिया म्हणतात। हे भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा। गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलेले आहे असंही दमानिया म्हणतायत। तर अंजली दमानिया यांनी आता नेमके कोणते पुरावे गोळा केलेले आहेत ज्यावरून दमानिया यांचं म्हणणं आहे की हे सगळे पुरावे पाहिल्यानंतर मात्र राजीनामा हा द्यावाच लागेल, पण कुणाचा राजीनामा द्यावा लागेल हे अद्याप त्यांनी नाव स्पष्ट घेतलेलं नाही आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। तुम्ही म्हणताय उद्या तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहात, आणखीन एक भ्रष्टाचार केला असल्याचे पुरावे सादर केले जाणार आहेत ज्यावरून राजीनामा हा फिक्स्ड असेल असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच आज आता मी गेले 5 दिवस याच्यावर काम करते आणि खरंच असं वाटतं की अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे, म्हणून आत्ताच्या घटनेला कुठलंही नाव डिटेल्स न देता उद्याचे एकदा तुम्ही तो भ्रष्टाचार पूर्ण बघितलात की नक्कीच सगळ्यांचीच खात्री पडेल आणि मग मात्र जिथे जिथे पेपर पाठवायचे तिथे तिथे मी पाठवेन, अगदी गडावर देखील पाठवेन आणि त्यानंतर त्यांच्याचकडनं मागणी करेन की आता तुम्ही तरी राजीनामा घ्या म्हणून। पण अजित पवार घेत नाहीयेत, मुख्यमंत्री घेत नाहीयेत, आता गड तरी घेईल अशी अपेक्षा करूया। अंजली ताई, तुम्ही या सगळ्या संदर्भात मागणी करताना आता मात्र राजीनामा घ्यावाच लागेल किंवा राजीनामा घेतला जाईल अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त करताय या ट्विटमधून, पण नाव या ट्विटमध्ये घेण्यात आलेलं नाहीये। कुणाचा नेमका राजीनामा थेट सांगा। थेट धनंजय मुंडे यांच्याच बद्दल बोलतेय मी आणि त्यांच्याच एका मोठा सगळेचे सगळे कागदपत्र सकट आणि डिटेलिंग सकट प्रॉपर प्रेझेंटेशन करून मी उद्याची पत्रकार परिषद घेणार आहे। अगदी धन्यवाद अंजलीताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। आपण थेट धनंजय मुंडे यांच्याच राजीनाम्याची मागणी करत असल्याचं अंजली दमानिया यांनी लोकशाही मराठीशी बोलताना स्पष्टच केलेलं आहे। उद्या आपण प्रेझेंटेशनद्वारे ही पत्रकार परिषद घेणार आहोत, याची कागदपत्र गडावर सुद्धा भगवान गडावर सुद्धा पाठवणार आहोत असं अंजली दमानिया लोकशाही मराठीशी बोलताना स्पष्टच करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।